Okay, students, now the next part on page number 130, the elements of drama. The elements of drama नाटकाचे घटक किंवा नाटकाचे भाग कोणकोणते असतात. त्यात नंबर प्लॉट आहे, कथानक, कॅरेक्टर्स, पात्र, कॅरेक्टरायझेशन्स की ज्यामध्ये त्याला आपण भूमिका पार पडणारे पात्र त्याला म्हणू शकतो. डायलॉग, संवाद, स्टेज डायरेक्शन्स, स्टेजवरील दिशानिर्देशन, कॉन्फ्लिक्ट, संघर्ष आणि थीम, विषय. आता यामध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचं भाग प्रत्येक घटकामध्ये अंतर्भूत होतो बघूया. नंबर 1, प्लॉट. नाटकाचा पहिला घटक म्हणजे प्लॉट आहे, कथानक. काय असतं? द सेरीज ऑफ इव्हेंट्स अकरिंग इन अ प्ले. म्हणजे ज्या पद्धतीनं घटनांचा क्रम असतो, घटनांची साखळी, नाटकातील घटनांची साखळी. इट मीन्स प्लॅन, स्कीम ऑर पॅटर्न. म्हणजे त्याला प्लॅन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं नियोजन, स्कीम योजना आणि पॅटर्न एक पद्धत. इट हॅज बिगिनिंग, मिडल अँड अँड एंड. मग नाटकामध्ये 3 भाग आहेत महत्त्वाचे. बिगिनिंग असतं, सुरुवात, मिडल मध्य अँड एंड शेवट. सेकंड पार्ट एलिमेंट ऑफ द ड्रामा, कॅरेक्टर्स. यामध्ये पात्र, द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द ड्रामा. आणि हा नाटकातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. द प्रोटॅगॉनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन द प्ले. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो. तुम्हाला मी शब्दार्थ दिलेले आहेत. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो, नाटकाचा हिरो हे मुख्य पात्र असतं. अदर कॅरेक्टर्स आर मेजर, मायनर, स्टॅटिक अँड डायनॅमिक, फ्लॅट अँड राऊंड. आणि इतर जे काही पात्र असतात नाटकातील ते म्हणजे मेजर असतात, म्हणजे मुख्य असू शकतात. मायनर कमी महत्त्वाचे, नॉट इम्पॉर्टंट असतात. स्टॅटिक स्तब्ध, स्थिर अँड डायनॅमिक. आणि काही काही त्याला अस्थिर त्याला म्हणूया. डायनॅमिक म्हणजे कसं थोडक्यात हालचाल करणारे, इकडून तिकडे जाणारे, चपळ. फ्लॅट अँड राऊंड म्हणजे अगदी प्लेन आणि गोलाकार अशा वृत्तीचे काही पात्र असतात. थर्ड एलिमेंट ऑफ द ड्रामा. नाटकातला तिसरा घटक म्हणजे कॅरेक्टरायझेशन, पात्रांची ओळख किंवा पात्र परिचय. इट मीन्स टू रिव्हील पेक्युलरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. यामध्ये ज्या कलाकाराला ज्या पद्धतीचं पात्र आलेलं असतं त्याच्या गुणावरून त्याच्या पात्राची ओळख ठरते. टू रिव्हील पेक्युलरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. पेक्युलरिटीज म्हणजे वैशिष्ट्य, रिव्हील म्हणजे उघड करणे. तर ह्या कॅरेक्टरायझेशनमध्ये पात्राची खरी ओळख उघड केली जाते. म्हणजे तो नायक आहे का, खलनायक आहे का, किंवा मित्र आहे किंवा काय आहे, त्याच्या एकूण त्याच्या वैशिष्ट्यावरून ते पात्र ओळख होते. टू गेन इन्साइट इन टू देअर पर्सनॅलिटीज, एस्टॅब्लिश कनेक्शन्स विथ देम. आणि या कॅरेक्टरायझेशनमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले जे गुण आहेत त्या अंतर्गत गुण यामध्ये मिळवता येतात आणि त्यामध्ये त्याच्याशी नातं किंवा संबंध स्थापित करता येतात. डायलॉग. चौथा घटक ड्रामाचा संवाद, डायलॉग. इट इन्व्हॉल्व्स 2 स्पीकर्स. आता डायलॉगमध्ये 2 वक्त्यांचा संदर्भांतर होतो. नंबर 1, मोनोलॉग. मोनोलॉगमध्ये काय आहे? टू स्पीक टू वनसेल्फ, स्वतःशी बोलणे. सलिलोक्वी. सलिलोक्वी म्हणजे कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस्ड अलाउड. एखादं पात्र स्टेजवर मोठ्यानं स्वतःशी बोलत असते, म्हणजे स्वगत त्याला म्हणतात, स्वगताचं भाषण. मोनोलॉग म्हणजे स्वगतच, स्वतः बोलणे. आणि सलिलोक्वी म्हणजे कसं थोडं मोठ्यानं बोलणे. इट रिव्हील्स द नेचर ऑफ कॅरेक्टर अँड गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट हिज रिलेशन्स. आता यामध्ये या पात्राचं स्वभाव उघड होतो आणि त्या पात्राचं सहसंबंध, नातेसंबंध लक्षात येतो. नेक्स्ट नंबर 5, स्टेज डायरेक्शन. यावर स्टेजवर दिशा दिग्दर्शन म्हणू शकतो आपण. परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी अलॉंग विथ द यूज ऑफ सेट लाइटिंग, म्युझिक अँड कॉस्ट्युम्स. आता या सेट डायरेक्शनमध्ये काय काय असतं की कलाकार, ॲक्टर्स जे असतात त्यांचं जे काही परफॉर्मन्स असतो म्हणजे त्यांचं अभिनय
सादरीकरण जे असतं त्या कथा जसजशी विकसित होत जाते त्या पद्धतीनं, आणि त्याचवेळी त्या नाटकाचं एकंदर स्टेजवरचं प्रकाशयोजना, संगीत आणि पोशाख यांचं सगळं नियोजन म्हणजे स्टेज डायरेक्शन असतं. स्टेज डायरेक्शन्स आर गाईडलाईन्स सजेशन्स गिवन बाय द ड्रॅमॅटिस्ट. नाटककारानं जे काही दिशानिर्देशासाठी काही गाईडलाईन्स, काही महत्त्वाचे मार्गदर्शनपर मुद्दे दिले जातात किंवा सूचना असतात, त्या इथं स्टेज डायरेक्शनमध्ये असतात. नेक्स्ट पार्ट कॉन्फ्लिक्ट. यामध्ये संघर्ष पुढला घटक आहे, संघर्ष. इट इज द इसेन्स ऑफ ड्रामा. नाटकातील अत्यंत हा गाभाभूत भाग आहे संघर्ष. इट एनलाइटन्स लाईफ, ग्रँड्स डिग्निटी अँड वर्थ ह्युमन लाईफ. एनलाइटन म्हणजे आनंदित करणे किंवा प्रकाशित करणे, उत्तेजित करणे. लाईफ यामध्ये जीवन प्रकाशझोतात आणलं जातं, प्रज्वलित केलं जातं. ग्रँड्स डिग्निटी, डिग्निटी म्हणजे उदात्तता, भव्यपणा हा इथं दिला जातो. अँड वर्थ टू ह्युमन लाईफ, आणि मानवी जीवनाला योग्य असं जीवन, भव्यता ही बहाल केली जाते, दिली जाते. आणि लास्ट पार्ट आहे थीम, विषय. द मेन आयडिया ऑर पॉईंट ऑफ अ प्ले स्टेटेड ॲज अ जनरलायझेशन. आणि संपूर्ण नाटकाचं जी मुख्य कल्पना जी आहे किंवा मुद्दा आहे जो आहे तो या ठिकाणी विषयामध्ये व्यतीत केला जातो, सांगितला जातो. तर अशा पद्धतीनं यामध्ये आपण बघितलं की एकंदर एलिमेंट्स ऑफ ड्रामा, नाटकाचे घटक कुठले कुठले आहेत ते. आता यानंतर पुढला भाग आहे, पुढल्या पानावर अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा. नाटकाचा थोडक्यात इतिहास काय आहे. नंबर पॉईंट 1 आहे इंट्रोडक्शन टू इंग्लिश थिएटर. इंग्लिश थिएटर जे आहेत, नाट्यगृह किंवा नाटक सादर करण्याचं ठिकाण, नाट्यगृह, त्याची प्रस्तावना बघा. आता तुम्हाला मी शब्दार्थ दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. इंट्रोडक्शन टू इंग्लिश थिएटर. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन इन फोक थिएटर. We therefore cannot consider drama merely as a part of literature. Drama has its origins in folk theater. ड्रामा म्हणजे नाटकाचं खरं मूळ जे आहे ते म्हणजे फोक थिएटर. फोक म्हणजे लोककला, लोकगीत. लोकगीतांचं जे काही नाट्यगृह आहे त्यामध्ये नाटकाचं मूळ पाहायला मिळतं. We therefore cannot consider drama merely as a part of literature. आणि म्हणून ड्रामा, नाटक हे फक्त साहित्याचा एक प्रकारच, एवढ्या पुरताच भाग आपण म्हणून लक्षात घ्यायचा नाही. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर ॲज अन आर्ट, बट ड्रामा इज अ मल्टिपल आर्ट युजिंग वर्ड्स, सिनिक इफेक्ट्स, म्युझिक, जेस्चर्स ऑफ द ॲक्टर्स अँड द ऑर्गनायझिंग टॅलेंट्स ऑफ अ प्रोड्युसर. आणि या ठिकाणी आपल्याला शब्द जे असतात नाटकातले हे साहित्याचा एक कला म्हणून एक माध्यम असतात, पण नाटक जे असतं ते विविध प्रकारची मल्टिपल म्हणजे विविधांगी कला असते की ज्यामध्ये शब्द, सिनिक इफेक्ट्स, देखाव्याचे परिणाम, संगीत, कलाकारांचे हावभाव किंवा अभिनय आणि त्यांची बुद्धिमत्तेचं संघटितपणा, त्या नाटकाचा निर्मात्याचा बुद्धीचा संघटितपणा, या सगळ्या गोष्टी त्या नाटकामध्ये दिसतात. द ड्रॅमॅटिस्ट मस्ट हॅव प्लेयर्स, अ स्टेज अँड एन ऑडियन्स. आणि म्हणून नाटककाराला 3 गोष्टींची आवश्यकता असते: प्लेयर्स कलाकार, स्टेज रंगमंच, अँड ऑडियन्स प्रेक्षक. द बिगिनिंग्स ऑफ ड्रामा इन इंग्लंड आर ऑब्स्क्युअर. आता या ठिकाणी ऑब्स्क्युअरचा अर्थ आहे अनक्लिअर. इंग्लंडमध्ये ड्रामा, नाटकाची सुरुवात जी झाली होती ते थोडं अस्पष्ट आहे, त्याची डिटेल्स नाहीत. देर इज एव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट वेन द रोमन्स वेअर इन इंग्लंड they established vast amphitheaters for the production of plays, but when the Romans departed, their theater departed with them. मग त्यामुळं असा एक विश्वासार्हता ठेवण्यासारखाचा एक पुरावा इथं दिला जातो की जेव्हा रोमन लोक इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आणि त्या लोकांनी व्हास्ट ॲम्फिथिएटर्स म्हणजे अत्यंत भव्य, व्हास्ट म्हणजे भव्य
असं ॲम्फी थिएटर्स म्हणजे बदामी आकाराचं थिएटर त्यांनी नाटकासाठी तयार केलं. प्रोडक्शन ऑफ प्लेज या नाटकाच्या उत्पादनासाठी ॲम्फी थिएटर्स बदामी आकाराचं थिएटर तयार केलं. आणि जेव्हा रोमन इंग्लंड सोडून गेले, डिपार्टेड म्हणजे निघून जाणे, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत थिएटरसुद्धा सोबत घेऊन गेले. देन देअर वेअर मिन्स्ट्रेल्स. आणि त्यानंतर मात्र इंग्लंडमध्ये मिन्स्ट्रेल्स सुरू झाले. मिन्स्ट्रेल म्हणजे म्युझिक इन्स्ट्रुमेंट प्लेयर्स म्हणजे संगीत वाद्याचे कलाकार. पीपल एन्जॉयड देअर परफॉर्मन्सेस. पीपल लाईक द परफॉर्मन्सेस. त्या संगीत कलाकारांचं वाद्य किंवा संगीत किंवा त्याचा कार्यक्रम लोकांना आवडला. ग्रॅज्युअली बाय द 10th century द रिच्युअल ऑफ द प्लेज दॅट इट सेल्फ हॅड समथिंग ड्रॅमॅटिक इन इट. आणि 10व्या शतकापर्यंत हळूहळू हे जे काही रिच्युअल ऑफ द प्लेज आहेत म्हणजे सोहळे, नाटकाचे जे सोहळे जे आहेत ते एक नाटकाचाच भाग म्हणून स्वीकारले गेले. गॉट एक्सटेंडेड इन टू द रुडिमेंट्स ऑफ अ प्ले. आणि हळूहळू नाटकाचाच एक मुख्यवर्ती भाग, मूलभूत भाग म्हणून त्याचा विस्तार झाला. बिटवीन द 13th and 14th century ड्रामा स्टार्टेड हॅव्हिंग थीम्स विच वेअर सेपरेटेड फ्रॉम रिलिजन. आणि मग त्यानंतर 13व्या आणि 14व्या शतकाच्या मध्यांतर नाटकामध्ये जे विषय आले ते धर्म सोडून किंवा धर्मापासून वेगळे विषय 13व्या 14व्या शतकाच्या मध्यंतरेत आले. म्हणजे धर्माचे विषय सोडून नाटकामध्ये विषय घेतले गेले. द वर्ड्स देमसेल्स वेअर स्पोकन इन इंग्लिश. अ लॉंगर ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट केम इन टू यूज अँड दे वेअर कॉल्ड द मिरॅकल प्लेज. आणि मग ते इंग्रजीमधून शब्द बोलले गेले. एक नाटकाची स्क्रिप्ट कथानक लांबलचक असं वापरलं गेलं आणि त्यावेळी त्या नाटकालाच मिरॅकल प्लेज चमत्कार दर्शवणारी नाटकं म्हटलं गेलं. लेटर दीज रिलिजियस ड्रामाज वेअर द मोरॅलिटी प्लेज. आणि नंतर ही धार्मिक नाटकं जी आहेत ती नंतर नैतिकतेची नाटकं म्हणजे झालीत किंवा नैतिक मूल्य असलेली नाटकं झालीत की ज्यामध्ये कॅरेक्टर्स वेअर ॲबस्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज. आणि ह्यामध्येच पात्र जे आहेत हे नैतिकतेची जी नाटकं आली त्यामध्ये पात्र म्हणजे माणसांच्या ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे त्याला आपण अमूर्त म्हणतो. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय? अमूर्त, जर डोळ्याला न दिसणारे. ॲबस्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज. व्हायसेस म्हणजे दुर्गुण आणि व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण असे ते त्यामध्ये. ड्रामा यामध्ये नंतर मग मोरॅलिटी प्लेजमध्ये या ठिकाणी आपल्याला काही जे पात्र कॅरेक्टर असतात ते कोण असतात? ॲबस्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज म्हणजे अमूर्त व्हाईस दुर्गुण आणि व्हर्च्यूज सगुण. दुर्गुण आणि सगुण अशी अमूर्त पात्र त्या मोरॅलिटी प्लेजमध्ये म्हणजे नैतिकतेच्या नाटकामध्ये पात्र म्हणून काम करू लागली. दीज वेअर ॲलिगरीज. आणि यालाच आपण दृष्टांत रूप किंवा रूपक असं म्हणतात. रूपकाचे नाटक किंवा दृष्टांत रूपचे नाटक असं आपण म्हणतो. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढला व्हिडिओ आपण नंतर बघूया.